प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 वचन 26 पासून 30 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. आणि पहा, एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण एक प्रसंग वाचला. फिलिप्पा जो प्रभू येशूच्या 12 शिष्यांमधला एक होता, त्याला आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने सांगितलं की अमुक रस्त्यावर दक्षिणेकडे जा, ती वाट ओसाड आहे. हे पवित्र आत्म्याने फिलिप्पाला का सांगितलं हे त्याला माहिती नव्हतं, पण आत्म्याने सांगितलं म्हणून तो तिकडे गेला. आणि त्याला असं दिसलं की एक षंड, ज्यांना आपण नपुसंक म्हणतो, असा षंड जो कुशी लोकांच्या राणीचा एक फार मोठा अधिकारी होता, तो आपल्या रथात बसून निघाला होता. तो यरुशलेममध्ये आला होता उपासना करण्यासाठी. आणि परत जाताना तो रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. आणि पवित्र आत्म्याने फिलिप्पाला सांगितलं की लवकर जा आणि त्याचा रथ गाठ. तेव्हा फिलिप्प धावत गेला, त्याच्या रथाजवळ पोहोचला. तेव्हा त्याने ऐकलं की तो काय वाचतोय. तो यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा फिलिप्प त्याला विचारतोय की तुला समजते काय, तू काय वाचत आहेस ते? तू जे काही वाचतोस त्याचा अर्थ तुला कळतोय का? आणि त्याने उत्तर दिलं की कोणी मला मार्ग दाखवल्याशिवाय कसं कळेल? आणि मग त्याने स्वतः फिलिप्पाला सांगितलं, वर येऊन बस, म्हणजे माझ्याजवळ रथात येऊन बस. आणि जो शास्त्रलेख तो वाचत होता त्यामध्ये प्रभू येशूविषयी लिहिलं होतं की आमच्यासाठी त्याला धरण्यात आलं. लोकर कातरणाऱ्या पुढे मेंढरू जसं गप्प राहतं तसा तो गप्प राहिला होता. प्रभू येशूचं दुःख सहन, जे येशू या जगात यायच्या आधी यशया संदेष्टाने लिहून ठेवलं होतं, ते तो वाचत होता. आणि तो फिलिप्पाला विचारतोय की मला सांग, हे नक्की कोणाविषयी म्हटलेलं आहे? ज्याने लिहिलेला आहे तो संदेष्टा हे स्वतःविषयी म्हणतोय की दुसऱ्या कोणाबद्दल सांगतोय? आणि बायबल म्हणतं, फिलिप्पाने सुरुवात केली आणि येशूच्या बलिदानापर्यंत संपूर्ण सुवार्ता त्याला सांगितली. येशूचं जगातलं येणं, मानवाच्या मुक्तीकरिता क्रूसावर बलिदान करणं, आणि हा जो काही संदेश येशूच्या येण्याआधीच लिहिला होता, तो संदेश देवाने कसा पूर्ण करून घेतला हे सगळं फिलिप्पाने या माणसाला सांगितलं. विशेष म्हणजे हा माणूस कुशी होता, वेगळ्या देशातला होता, यहुदी नव्हता. आणि या माणसाला ही सगळी सुवार्ता सांगून झाल्यानंतर
त्यांचा रथ सुरू होता. रथात जाता 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 त्याने सगळी सुवार्ता सांगितली आणि पुढे असं म्हटलेलं आहे की जवळ एक पाण्याचं ठिकाण, कदाचित एखादा तलाव असावा, जो त्यांना दिसला. आणि हा षंड त्याला म्हणतोय की आपण इथेच थांबूया, या पाण्यामध्ये माझा बाप्तिस्मा कर. आणि ते उतरले. त्या षंडाने तिकडे बाप्तिस्मा घेतला आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. हा सगळा प्रसंग एवढा सविस्तरपणे बायबलमध्ये का लिहिलेला आहे? येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्याच्या आधी त्याने आपल्या शिष्यांना ही आज्ञा देऊन ठेवली होती, संपूर्ण जगात जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे की प्रत्येक माणसापर्यंत सुवार्ता पोहोचली पाहिजे. येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये जन्माला आला, त्याने त्याचं कार्य तिकडेच केलं, तिथेच तो मरण पावला, तिथेच पुनरुत्थित होऊन वर आकाशात म्हणजे स्वर्गात निघून गेला. पण जाताना मात्र शिष्यांना आज्ञा देऊन गेला. त्याने 12 शिष्य तयार केले होते. त्या 12 मधला एक त्याला सोडून गेला. पण यांना उरलेल्यांना आज्ञा दिली प्रभूने, मी तुम्हाला जे काही शिकवलं, मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळ्या जगात जाऊन सांगा, लोकांना सुवार्तेची घोषणा करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्गात जाण्याआधी प्रभूने आपल्या शिष्यांना दिलेली ही महत्त्वाची आज्ञा होती, सुवार्तेची घोषणा करणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही आज्ञा अशासाठी होती की देवाची इच्छा आहे प्रत्येक माणसाला पापांची क्षमा मिळावी, प्रत्येक माणसाला येशूच्या क्रुसावरचा मुक्तीचा संदेश समजावा, त्याने ओळखावा, येशूवर विश्वास ठेवावा, पापांचा पश्चाताप करून पाप क्षमा मिळवावी, वाईट मार्ग सोडून सत्याच्या मार्गाने चालावं. म्हणजे एक दिवस तो स्वर्गात म्हणजे देवाच्या घरात अनंत जीवनासाठी पोहोचेल आणि देवाबरोबर अनंत काळ जिवंत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही आहे देवाची इच्छा आणि ही आहे प्रत्येक माणसासाठी देवाची योजना की मेल्यानंतर आमचा प्रवेश देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात व्हावा. पण जोपर्यंत पाप क्षमा मिळत नाही तोपर्यंत स्वर्गात कसे जाणार? आणि बायबल म्हणतं की रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही. आम्हाला जगातला कोणताही साबण, कोणताही सर्फ आणि कोणतंही भारी पाणी पापांतून शुद्ध करू शकत नाही. पापातून शुद्धीकरण फक्त रक्त ओतल्याने होते असं शास्त्र शिकवतं. आणि आमचं रक्त काही कामाचं नाही आहे, कारण आम्ही पापी आहोत. आमचं रक्तही पापी आहे आणि हे पापी रक्त ओतून आम्हाला पापांची क्षमा मिळू शकत नाही. म्हणून देव मानव झाला, या जगात आला, तो निष्पाप असा राहिला, निष्कलंक असा राहिला, त्याच्या जीवनावर पापाचा एकही डाग लागला नाही आणि ते त्याने त्याचं पवित्र, निरपराध आणि निष्कलंक रक्त आपल्यासाठी ओतलं. अशासाठी की त्याच्या रक्त ओतण्यामुळे आपल्यासारख्या पापी मानवांची पापं पुसली जावीत, आपल्याला पापांची क्षमा मिळावी आणि आपण अनंत जीवनामध्ये प्रवेश करावा. हालेलुया, 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 हालेलुया. जोपर्यंत येशूचं क्रुसावर बलिदान झालं नव्हतं तोपर्यंत देवाचे जे निवडलेले लोक होते, इस्रायल लोक, यहुदी लोक, यांना देवाची आज्ञा होती आणि त्या आज्ञेनुसार ते वर्षातून एका ठराविक वेळेला मंदिरामध्ये जायचे आणि प्राण्यांचं रक्त अर्पण करायचे. पापांच्या क्षालनासाठी, पापातून मुक्तीसाठी प्राण्यांचं रक्त अर्पण करायचे. बैल, मेंढरं
यांचं रक्त अर्पण केलं जायचं. आम्ही केलेल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून आम्ही या कोकरांचं रक्त अर्पण करतोय. परंतु बायबल म्हणतं की जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आला आणि जेव्हा येशूने पापी मानवासाठी क्रुसावर स्वतःचं रक्त वाहिलं, त्यानंतर मात्र आत्ता दुसऱ्यांदा कुणा प्राण्याचं रक्त ओतण्याची गरज नाही. कारण देवाचा पुत्र हा निरपराध, निष्पाप आणि पवित्र कोकरा एकदाचा मारला गेलेला आहे. त्याने स्वतःचं बलिदान करून एक मोठा महायज्ञ घडवलेला आहे. त्यामुळे असले छोटे छोटे यज्ञ करायची गरज नाही आहे. त्याने क्रुसावर एक महायज्ञ केलेला आहे आणि त्याचं पवित्र रक्त पडलेलं आहे. आणि ते रक्त जगातल्या प्रत्येक माणसाला पापातून शुद्ध करायला आणि मुक्त करायला समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही आनंदाची बातमी, ही चांगली बातमी जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आपण पापी आहोत आणि आपण त्या नरकात जायच्या लायकीचे आहोत. परंतु आपल्यासाठी देवाचा निरपराध आणि निष्पाप कोकरा येशू ख्रिस्त याने रक्त ओतलेला आहे. त्याने आपली पाप घेतलेली आहेत. तो तडफडला, तळमळला, वेदनेने विव्हळला. त्याने सगळं दुःख आणि आपल्या पापांचं सगळं ओझं घेतलेलं आहे. आता आपल्याला पापांचं ओझं उचलायची गरज नाही आहे आणि आपल्याला आपल्या पापांची शिक्षा भोगायची गरज नाही आहे, कारण त्याने हे केलेलं आहे. आपण फक्त त्याच्या क्रुसाजवळ यायचं आहे, हृदय उघडून कबूल करायचं आहे की मी पापी आहे, आणि फक्त पापांचा पश्चाताप करून आणि ह्या त्याच्या क्रुसाच्या बलिदानावर विश्वास ठेवून अगदी सहजपणे मोफत विनामूल्य पापांची क्षमा मिळवून घ्यायची आहे. हालेलुया, हालेलुया. ही मुक्ती विनामूल्य आहे, मोफत आहे. अतिशय भारी अशी ही मुक्ती आहे, परंतु ती विनामूल्य आहे. त्यासाठी आम्हाला किंमत मोजावी लागत नाही, देवाच्या पुत्राने किंमत मोजलेली आहे. पण ही बातमी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं मात्र गरजेचं आहे. ही बातमी पोहोचली नाही तर सांगेल कोण? आणि जर सांगितलं नाही तर कळणार कसं? आणि कळालं नाही तर ते वळतील कसे? आणि वळले नाही तर विश्वास कसा ठेवतील? आणि जर विश्वास ठेवला नाही तर त्यांना पापक्षमा कशी मिळेल? आणि जर पापक्षमा मिळाली नाही तर ते स्वर्गात कसे जातील? म्हणून येशूने जग सोडायच्या अगोदर शिष्यांना सांगून गेला, सगळ्या जगात जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया, 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 हालेलुया. येशू स्वर्गात गेल्यानंतर काही दिवसपर्यंत शिष्य घाबरलेले होते, भयभीत झालेले होते. पण जेव्हा 50व्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, त्यानंतर मात्र भीती निघून गेली. त्यांच्यामध्ये हिम्मत आली. ते स्वस्थ राहू शकले नाहीत. सगळ्या ठिकाणी फिरायला लागले, जागोजागी जायला लागले आणि मुक्तीचा संदेश लोकांना सांगायला लागले. तिकडून सुरुवात झाली, इस्रायलच्या यरुशलेममधून सुरुवात झाली. आज आपण भारतामध्ये आहोत, एका खेड्यामध्ये आहोत. इथपर्यंत सुवार्ता पोहोचलेली आहे आणि इथेच नाही, जगभरात कानाकोपऱ्यात ही सुवार्ता पोहोचलेली आहे. कारण येशूने त्याच्या शिष्यांना तशी आज्ञा दिलेली आहे. जो जो येशूचा शिष्य बनतो त्या प्रत्येकाला ही आज्ञा आहे की त्याने सुवार्तेचा प्रसार केला पाहिजे. हा मुक्तीचा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. शिष्याने कसकसा प्रचार केला आणि याची सुरुवात कसकशी झाली हे या पुस्तकामध्ये आपण वाचतो. आणि त्यातलाच एक प्रसंग आपण वाचला. फिलिप्प, येशूचा एक शिष्य, ज्याला पवित्र आत्म्याने सांगितलं अमुक रस्त्यावर अमुक ठिकाणी जा. जेव्हा सांगितलं तेव्हा तो उठला, जायला निघाला. तेव्हा त्याला एक रथ दिसला. तो रथ एका मोठ्या अधिकाऱ्याचा होता. तो षंड होता आणि हा एका राणीचा खूप मोठा अधिकारी होता. त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की त्याच्या हातात त्या राणीचं सगळं भांडार होतं. म्हणजे तो त्या देशातला केवढा मोठा अधिकारी होता.
तो इथे यरुशलेममध्ये आला होता उपासना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. आणि जेव्हा तो यरुशलेममधून प्रार्थना करून परत जात होता तेव्हा आपल्या रथामध्ये बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. आणि फिलिप्पाला पवित्र आत्मा सांगतो लवकर जा आणि त्याचा रथ गाठ. पवित्र आत्म्याच्या आज्ञेचं पुन्हा एकदा त्याने पालन केलं. तो धावत गेला आणि धावत त्या रथामागे गेल्यावर त्याला ऐकायला आलं की हा यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत आहे. तेव्हा फिलिप्प विचारतोय, तुला समजतंय का तू काय वाचतोय? तो म्हणतो, मला कसं कळणार? कोणी मला सांगितल्याशिवाय, कोणी मार्ग दाखवल्याशिवाय कसा समजणार? आणि मग त्याने वरती बोलावलं फिलिप्पाला. फिलिप्प वर जाऊन बसला आणि जो शास्त्रलेख हा षंढ वाचत होता, जिथे येशूच्या दुःख सहनाविषयी आणि त्याच्या बलिदानाविषयी म्हटलं होतं, ती सगळी सुवार्ता फिलिप्पाने या षंढाला सांगितली. आणि त्याने येशूवर विश्वास ठेवून लगेच एका तलावाजवळ थांबून बाप्तिस्मा घेतला. हा एक प्रसंग आपल्याला सांगू शकतो की येशूचे शिष्य कशा रीतीने येशूचं नाव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत होते आणि मेहनत घेत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फिलिप्पाने येशूला ओळखलं होतं. त्याला पापक्षमा लाभली होती, त्याला पवित्र आत्मा मिळाला होता आणि त्याचं स्वर्गातली जागा राखीव झाली होती. पण तरीही देव त्याला धावायला लावतोय, एका आत्म्याच्या मागे जायला लावतोय. कशासाठी? तो आत्मा वाचला पाहिजे म्हणून, त्याला मुक्तीचा संदेश मिळाला पाहिजे म्हणून, त्याला सत्य कळलं पाहिजे म्हणून. हा एक प्रसंग आपल्याला सांगतो की देव प्रत्येक माणसाकडे किती बारकाईने बघतो. किती वेळा आपल्याला वाटतं की देवाला माझी आठवण असेल का? देव माझ्याकडे बघत असेल का? हा कुशी षंढ रथामध्ये बसून ग्रंथ वाचत होता आणि देव त्याच्या शिष्याला सांगतोय की धावत जा, त्याचा रथ गाठ. म्हणजे तू तिकडे गेल्यावर तुला कळेल की तिकडे तुला काय करायचं आहे. मेहनत कोण करत आहेत? येशूचे शिष्य करत आहेत. 2000 वर्षे झाली येशूचे शिष्य मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत. देव त्यांना मेहनत करायला लावतोय, कष्ट करायला लावतोय. तुमचं तारण झालं आहे तर तुम्ही ही तारणाची सुवार्ता दुसऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांचं तारण व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. फिलिप्प येशूच्या 12 शिष्यांमधला होता, पण लहान मुलासारखा धावत गेला. त्या रथाच्या मागे लहान मुलासारखा धावत गेला, कारण त्याला पवित्र आत्म्याने सांगितलं होतं जाऊन त्याचा रथ गाठ. त्याने मेहनत घेतली, तो गेला तिकडे, पोहोचल्यावर त्याला कळालं मला इकडे काय करायचं आहे. आणि जे काही करणं आवश्यक होतं ते त्याने केलं, ज्यामुळे एक आत्मा वाचला. आणि पुढे सांगायची गरज नाही आहे, तो पण त्याच्या देशात गेल्यानंतर नक्कीच गप्प बसला नसेल. त्याने पण ही सुवार्ता त्या देशात कितीतरी लोकांना पसरवली असणार. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे शिष्य मेहनत घेत आहेत, कष्ट करत आहेत, घाम गाळत आहेत. कशासाठी? आत्म्यांच्या तारणासाठी. देव कोणालाच विसरला नाहीये, गुंडाला पण विसरला नाहीये, वाईट माणसाला पण विसरला नाहीये. येशू ख्रिस्त म्हणाला 5 चिमण्या 2 दमड्यांना विकतात की नाही? 5 चिमण्या 2 दमड्यांना विकतात, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. चिमण्या ज्यांची आम्हाला काही किंमतच नाही आहे. येशू म्हणतो की 5 चिमण्याची किंमत काय तर 2 दमड्या. पण मी तुम्हाला सांगतो की त्यातल्या एकीचाही देवाला विसर पडत नाही.
आणि तुम्ही तर अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. तुमचं मोल, एका माणसाचं मोल देवाच्या नजरेने कितीतरी चिमण्यांपेक्षा जास्त आहे. मग देवाला जर चिमणीचा विसर पडत नाही तर तुमचा आणि माझा विसर कसा पडेल? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सुंदर साक्ष जी मी माझ्या कानाने ऐकली आणि अनेक वेळा मी प्रवचनात ही सांगितलेली आहे. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एका दूरच्या जिल्ह्यातून एक भाऊ प्रार्थनेसाठी आला होता भुईगावच्या आपल्या केंद्रामध्ये. त्याने साक्ष दिली. साक्ष अशी होती की हा माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. काहीतरी बिझनेस करत होता आणि बिझनेस कोसळला. लाखो रुपयाचं कर्ज झालं आणि एवढा कर्जबाजारी झाला की त्याच्यातून बाहेर येण्याचा काहीच मार्ग नव्हता. इथपर्यंत त्याची अवस्था झाली की त्याचे आई वडील आणि त्याची बायको पण त्याचे वैरी बनले. का? कारण ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे ते दारात येऊन शिव्या देतात, लोकांसमोर अपमान, मानहानी. आई वडिलांना पण हा मुलगा सहन होत नाही, बायकोला नवरा सहन होत नाही, ते पण त्याला शिव्या द्यायला लागले, त्याचा अपमान करायला लागले. किती काळ या माणसाने कर्जातून बाहेर यायचा प्रयत्न केला, काही झालं नाही. आणि शेवटी निराश होऊन घरातून पळून गेला आणि कुठेतरी दूर जाऊन एका ठिकाणी एकटा राहायला लागला. कुणाला पत्ता दिला नाही, अशासाठी की कोणी मला इकडे येऊन सतावणार नाही. एकटा राहत होता, रडत होता आणि मार्ग शोधत होता. मार्ग सापडत नव्हता कर्जातून बाहेर येण्याचा. आणि त्या काळात त्याने अनेक वेळा आत्महत्येचा विचार केला. मला कोणच वाचवू शकत नाही आहे, माझ्या बायकोला पण मी नको आहे, आईवडिलांना पण मी नको आहे, तर आता मला माझं जीवन संपवलं पाहिजे. तो त्या ठिकाणी एकटा राहत असताना त्याने एक दिवस टी व्हीवरती आपला कार्यक्रम बघितला, प्रार्थना पाहिली. त्याला ही प्रार्थना, प्रवचन, साक्षी सगळं काही आवडलं आणि तो रोज बघायला लागला. तेव्हा आपली प्रार्थना साधना वाहिनीवरती सकाळी 7 वाजता यायची. सकाळी 7ला जाग येईल की नाही माहिती नाही, म्हणून त्याने टी व्हीला टाईम सेट करून ठेवलं होतं की रोज 7 वाजले की टी व्ही सुरू व्हायचा आणि कार्यक्रम सुरू व्हायचा. तेव्हा तो जागा व्हायचा, कार्यक्रम बघायचा. जवळजवळ 7-8 महिने त्याने ही प्रार्थना बघितली. तो स्वतः विश्वासाने प्रार्थना पण करायला लागला, पण परिस्थिती काही बदलत नव्हती. आणि एक दिवस त्याने ठरवलं, आता माझे सगळे मार्ग बंद झाले, सगळी आशा संपली, सगळी आशा संपली. आता मला एकच मार्ग आहे, आत्महत्या करून जीवन संपवणं. तो म्हणतो, मी निर्णय घेतला आणि रात्रभर मी रडलो की मी मरणार, आता मला जगायचं नाही आहे. पूर्ण रात्र झोप लागली नाही, रडत होता आणि जीवन संपवण्याचा विचार करत होता. सकाळ झाल्यावर पंख्याला दोरी बांधली आणि त्या दोरीमध्ये मान अडकवली आणि फास घेतला. एवढं त्याला माहिती नव्हतं 7 वाजलेले आहेत. टी व्ही सुरू झाला आणि टी व्हीतून गाणं सुरू झालं, प्यासा हिरण जैसे. तो म्हणतो, जेव्हा मी माझा फास लावला अगदी त्याच वेळेला टी व्हीतून गाणं सुरू झालं, प्यासा हिरण जैसे, आणि माझी दोरी तुटली आणि मी धाडकन खाली पडलो. केवढा मोठा चमत्कार, देवाचं केवढं मोठं अद्भुत काम. जेव्हा दोरी तुटून खाली पडली त्यावेळेला प्रवचन सुरू झालं होतं. तो रडत होता आणि तो म्हणत होता, देवा हे का केलंस तू माझ्यासाठी? मला तर आज माझं जीवन संपवायचं होतं, तू का केलंस? जर तू केलंस तर नक्कीच तू माझ्यासाठी काहीतरी करणार आहेस. तू मला का वाचवलं? जर तू मला वाचवलं तर तू नक्कीच माझ्यासाठी काहीतरी योजना केलेली आहे. आणि हा माणूस म्हणतो, तेव्हापासून माझा विश्वास वाढला की जर देवाने मला अशा रीतीने वाचवलं आणि जीवनदान दिलं तर नक्कीच देवाने माझ्यासाठी काहीतरी योजना केलेली आहे. रोज त्या दिवसापासून रडून प्रार्थना करायला लागला.
नियमितपणे प्रार्थनेचे कार्यक्रम बघायला लागला आणि थोड्याच दिवसात देव आपल्याला ट्रॅफिक जाममधून रस्ता कसा काढायचा दाखवतो. त्याप्रमाणे या माणसासाठी रस्ता मोकळा झाला. त्याचं एक खूप जुनं घर होतं जे विकण्यासाठी त्याने किती वर्षे प्रयत्न केले होते आणि विकलं जात नव्हतं. अचानक ते घर विकलं गेलं, पण एका फार मोठ्या किमतीला विकलं गेलं ज्याची त्याला अपेक्षा पण नव्हती. आणि काहीतरी 25 की 30 लाखाला ते घर विकलं गेलं आणि घर विकल्यानंतर हा माणूस कर्जातून बाहेर आला. हालेलुया, हालेलुया. मग त्याने दुसरा बिझनेस चालू केला. बिझनेस चांगला चालायला लागला, सगळं सुरळीत झालं. तो घरी परत आला, आई वडिलांबरोबर बायको मुलांबरोबर राहायला लागला आणि नंतर त्याने येऊन केंद्रामध्ये साक्ष दिली, मला देवाने वाचवलं, जीवनदान दिलं आणि एवढ्या भयानक संकटातून बाहेर काढलं. येशू म्हणाला, देवाला जर चिमण्यांचा विसर पडत नाही, तुम्ही तर चिमण्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहात. देव आपल्याला कसा सोडेल, कसं टाकेल? हा माणूस ज्याला जीवनात काहीच आशा नव्हती आणि त्याला वाचवणारा कोणी नव्हता, अशा ठिकाणी कुठे जाऊन एकटा राहत होता, जिकडे ना त्याच्या आईवडिलांना पत्ता माहिती, ना बायकोला पत्ता माहिती, ना ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना पत्ता माहिती. अशा ठिकाणी जाऊन एकांतात दिवस काढत होता, रडत होता. कोणाला माहिती नव्हतं, पण त्याचा निर्माणकर्ता, त्याचा बाप, तो मात्र त्याला विसरला नाही. तो बघत होता त्याचे हाल, त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या हृदयामध्ये होत असलेल्या वेदना देवाला दिसत होत्या आणि देव त्याला विसरला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची इच्छा आहे की प्रत्येक माणसाचं तारण व्हावं, प्रत्येक माणूस सैतानाच्या हातातून बाहेर पडावा, प्रत्येकाला पाप क्षमा मिळावी, प्रत्येक माणसाच्या हृदयात शांती यावी. आजपर्यंत किती लोकांनी अशा साक्षी दिलेल्या आहेत की प्रार्थनेला आल्यानंतर जेव्हा ते पापांचा पश्चाताप करतात आणि देवाकडे क्षमा मागतात, तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये शांती येते. तुम्ही जेव्हा पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागता आणि तुमच्या हृदयात एक मोठी शांती येते, याचा अर्थ हा आहे की तुमच्या आत्म्यावरचं पापाचं ओझं देवाने दूर केलं. त्याने तुम्हाला पापांची क्षमा केली. जोपर्यंत आपले पाप आपल्या आत्म्यावर ओझ्यासारखी बसलेली असतात तेव्हा आपण वाकून जातो, शांती नसते. आपण शांती शांती बोलतो पण मनामध्ये खरी शांती नसते. डोक्यात विचारांची चक्र फिरत राहतात, ना धड झोप लागत, ना मन स्थिर राहत, ना कुठे एखाद्या गोष्टीमध्ये आपण स्थिरपणे काही करू शकत, कारण पापाच्या ओझ्यामुळे आपण वाकून गेलेलो असतो. जरी शरीराने सरळ उभे राहतो पण आत्मिक अर्थाने वाकलेलो असतो. शरीर आणि आत्मा जड झालेला असतो. जेव्हा देव आपल्याला म्हणतो, मुला मी तुला पापांची क्षमा केली, मुली मी तुला पापांची क्षमा केली, जेव्हा तो आपल्याला पापांची क्षमा करतो तेव्हा पापाचं ओझं काढून तो फेकून देतो आणि तेव्हा आपला आत्मा आणि शरीर हलकं होतं आणि आपल्याला अनुभव येतो की आपल्या आत्म्यामध्ये एक फार मोठी शांती आलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्ता गेल्या आठवड्यातच आपल्या नायगावच्या केंद्रात एक सुंदर साक्ष आली. एक माणूस, तरुण मुलगा, 24 वर्ष वय, वयाच्या 14 की 15 वर्षापासून दारू प्यायला लागला आणि एवढी दारू प्यायचा की घरातले सगळे हैराण झाले. घरातल्या वस्तू पण ठेवत नव्हत्या, भांड्यापासून सगळं नेऊन विकायचा. कामधंदा तर काहीच करत नव्हता, उलट घरातल्या वस्तू नेऊन विकायचा. त्याची आई वैतागली, भाऊ वैतागले, सगळ्यांनी याला सुधारवायचा प्रयत्न केला, सुधारलाच नाही. आणि शेवटी घरातल्या लोकांनी ठरवलं, याला खूप दारू पाजायची, गोणीमध्ये बांधायचं आणि विहिरीत नेऊन टाकायचं, नदीत नेऊन सोडून द्यायचं.
का? वैतागून गेले. 10 वर्षे वैताग आणला त्यांना. त्याची मावशी आपल्याकडे नेहमी प्रार्थनेला येते, ती मुंबईला राहते, हे लोक धुळ्याला राहतात. आणि त्याची मावशी नेमकी त्या काळात गावी गेली होती आणि तिच्या कानावर आलं की आज रात्री हे लोक असं करणार आहेत. ती त्याला म्हणते, त्याच्या आईला म्हणते, मी याला घेऊन जाते प्रार्थनेला, माझा विश्वास आहे देव याच्यासाठी काहीतरी करेल, तू मला पैसे दे, याला मी घेऊन जाते. ती एवढी गरीब परिस्थितीत होती की तिने हिला फक्त 150 रुपये दिले. ती म्हणते, मी 150 रुपये तेवढेच घेतले माझ्या बहिणीकडून आणि बहिणीच्या मुलाला घेऊन आले. आणि मला वाटते पहिल्यांदा आपल्या नायगावच्या केंद्रात आणलं, तिकडे त्याने हैराण केलं, एका जागी बसत नाही कारण त्याला दारूची तल्लफ येत होती, भयंकर वागत होता. नंतर ती त्याला इकडे घेऊन आली आपल्या या डहाणूच्या प्रार्थना घरात आणि इथे ब्रदरांच्या स्मारकाजवळ नेलं. तिकडे क्रुसावरची प्रभू येशूची प्रतिमा आहे. ती बाई त्याला म्हणते, जा आणि येशूच्या पायावरती डोकं ठेव आणि प्रार्थना कर. हा तिकडे गेला आणि त्याने त्या पायावरती डोकं ठेवलं. बराच वेळ झाला, उठतच नाही आहे. त्याची मावशी म्हणते, त्याला झालं तरी काय, हा उठत का नाही आहे? मावशी त्याला म्हणते, अरे उठ, किती वेळ झाला? तो म्हणतो, थांब, मला इकडे काहीतरी होतं आहे, माझ्या डोक्यातून काहीतरी निघून गेलेलं आहे. मला इकडे काहीतरी होतं आहे, माझ्या डोक्यातून काहीतरी निघून चाललंय, थांब जरा. बराच वेळ तो तसा राहिला आणि नंतर त्याने प्रभूच्या पायावरून डोकं काढलं, बाहेर उतरला आणि मावशीला म्हणतो, एवढी वर्ष मी काय काय केलं हे? मी केवढा माझ्या आईला त्रास दिला, केवढा माझ्या भावाला त्रास दिला, घरातली भांडी कशी विकली. इथेच मावशीला बोलून दाखवायला लागला, मी काय 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 केलं आणि आत्ता मी शुद्धीवर आल्यासारखं मला वाटतं, हे सगळं मी काय केलं. नंतर त्याने इथे निवासी शिबिरात भाग घेतला आणि मागच्या रविवारी येऊन त्याने साक्ष दिली, गेल्या 4 महिन्यात त्याने दारूला हात लावलेला नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा त्याने प्रभूच्या त्या प्रतिमेसमोर पायावरती डोकं ठेवलं, आत्मिक अर्थाने आणि खऱ्या अर्थाने तो देवाला शरण गेला. आणि जेव्हा देवाला शरण गेला तेव्हा देवाची दया त्याच्यावर झाली. तो न विसरणारा देव आहे, न सोडणारा देव आहे, न टाकणारा देव आहे. आता तुम्ही म्हणाल, मग अनेक लोकांचा नाश का होतोय? तुम्हाला सांगू, अनेक लोकांचा नाश का होतोय? त्यांना बदलण्यासाठी आणि सुधारविण्यासाठी देवाने प्रयत्न केलेले असतात, परंतु ते देवाला प्रतिसाद देत नाहीत. माणूस अहंकारी झाला की त्याला काही दिसत नाही. अहंकारी माणसाला दिसत नाही. रात्री लाईट गेली की आपल्याला काही दिसतं का? काळोखामध्ये डोळे उघडे आहेत आपले, पण दिसत काही नाही. म्हणजे डोळे असून पण आंधळे. अंधारामध्ये डोळे असून पण आपण आंधळे बनतो ना. अगदी त्याप्रमाणे अहंकारी माणूस डोळे असून आंधळा असतो. ज्याला देव नकोय आणि ज्याला आपल्या पैसा, संपत्ती आणि बाकी अनेक गोष्टींचा गर्व भरलेला आहे आणि जो कोणाला जुमानत नाही आहे, अशाला सुधारविण्याचा देव खूप प्रयत्न करतो, त्याला खूप संधी देतो, पण तो कुणाचं ऐकत नाही, देवाला प्रतिसादच देत नाही. या प्रसंगात आपण एक महत्त्वाची गोष्ट वाचतो. हा कुशी षंड होता, म्हणजे यहुदी माणूस नव्हता, तरीही तो यरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता आणि तो यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता, जो त्याला कळत नाही आहे तरी तो वाचतोय. याचा अर्थ असा आहे, या माणसाचं हृदय देवाला शोधत होतं. जिवंत देवाचं पुस्तक जे त्याला समजत नाही आहे तरी तो वाचतोय.
आणि यरुशलेममध्ये जिवंत देवाच्या मंदिरात तो उपासनेसाठी आलेला आहे. म्हणजे त्याचं मन देवाला शोधत होतं, त्याचं हृदय देवाचा शोध घेत होतं. म्हणून येशूने त्याच्या शिष्याला धावायला लावलं, लवकर जा, तो मला शोधतोय, मला त्याला प्रकट व्हायचं आहे, तो माझा शोध घेतोय, त्याच्या समोर मला प्रकट व्हायचं आहे. तो शोधत होता. आणि बायबल म्हणतं, जे कोणी झटून देवाचा शोध करतात त्या सगळ्यांना तो प्रतिफळ देतो, सगळ्यांना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. झटून देवाला शोधणं, मेहनतपूर्वक देवाला शोधणं, हा कुशी माणूस आहे, षंड आहे आणि तो यरुशलेममध्ये उपासनेसाठी आलेला आहे. यरुशलेममध्ये उपासना करावी ही इस्रायल लोकांना आज्ञा होती. त्याला त्या आज्ञेचं पालन करायची काही गरज नव्हती. तो त्याच्या मूर्तीपूजेमध्ये रमून जाऊ शकत होता. पण तो यरुशलेमेत आला जिवंत देवाची उपासना करायला. आणि जो यशया संदेशाचा ग्रंथ त्याला समजत नाहीये तरी तो वाचतोय, त्याचं मन देवाला शोधतंय. आणि देवाच्या वचनाप्रमाणे जेवढे देवाला झटून शोधतात त्या सगळ्यांना देव सापडतो. देव त्यांना प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. ज्यांचा नाश होतो किंवा जे आपल्या पापात मरून जातात त्यांना देवाने अनेक संधी दिलेल्या असतात आणि तरी ते दाद देत नाहीत. आणि त्यांच्या नाश होण्याने देवाला मात्र काही आनंद होत नाही. बायबलमध्ये देवाने स्पष्ट म्हटलेलं आहे, एखाद्या दुर्जनाचा नाश व्हावा यामध्ये मला काही आनंद नाही आहे, त्याने वळून जगावं यात मला आनंद आहे. एखादा माणूस वळतो देवाकडे, आपला पापी मार्ग सोडतो आणि स्वतःचं तारण करून घेतो, तेव्हा देवाला आनंद होतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर वाईट मार्ग सोडला नाही आहे आणि प्रभू येशूच्या क्रूसाच्या संदेशावर विश्वास ठेवून तारण मिळवलं नाही आहे तर लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी देवाची इच्छा आहे. तुम्ही स्वतःहून इथे आलेला नाही आहात, तुमच्या बुद्धीने किंवा तुमच्या ताकदीने तुम्हाला इकडे आणलेलं नाही आहे, तर त्या स्वर्गातल्या देवाच्या या महान योजनेने आणि महान कृपेने तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात. ही देवाची इच्छा आहे की तुम्ही तारणाची सुवार्ता ऐकावी, तुम्ही पापक्षमा मिळवावी, वाईट मार्ग सोडावा आणि सत्याच्या मार्गाने चालत राहून तुम्ही या जगात देवाचे आशीर्वाद मिळवावेत, आनंद मिळवावा, शांती मिळवावी आणि हे जीवन संपलं की देवाच्या घरात म्हणजे स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश व्हावा. हालेलुया. आणि जेवढ्यांनी या सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे आणि तारण मिळवलेलं आहे, तुमच्यासाठी देवाची इच्छा आहे की तुम्ही दुसऱ्यांना ही सुवार्ता सांगितली पाहिजे. मेहनत घेऊन, श्रम घेऊन तुम्ही दुसऱ्यांना सुवार्ता सांगितली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझा काय फायदा, मला काय मिळेल असा विचार करू नका. जगातले लोक पण दुसऱ्यांवर दया करतात आणि दुसऱ्यांवर प्रेम करतात, पण त्यामागे पण स्वार्थ असतो. मला काय मिळेल, माझा काय फायदा आहे, याच्यातून मला काय मिळेल, याच्यातून मला काय फायदा आहे, हा विचार करणारे लोक आपण नाहीत. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला आहे, पापक्षमा मिळवली आहे, तर तुम्ही येशूचे शिष्य आहात. आणि तुम्ही जर शिष्य आहात तर देवाची तुमच्या बाबतीत इच्छा आहे की तुम्ही दुसऱ्यांना सुवार्ता सांगावी. जे दुःखात आहेत, कष्टात आहेत, त्रासात आहेत आणि विशेष करून जे मनाने गरीब आहेत आणि देवाचा शोध घेत आहेत, त्यांना तुम्ही सुवार्ता सांगावी. मेहनत घेऊन, कष्ट घेऊन, त्रास घेऊन तुम्ही त्यांना येशूकडे आणावं, त्यांना सुवार्ता सांगावी, त्यांना देवाकडे वळवावं, ज्यामुळे ते पण वाचतील आणि त्याच्या बदल्यात देव तुम्हाला मोठा आशीर्वाद देईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता
आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमेन.